हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज मृत्यूबद्दलचे ज्ञान नचिकेताला देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 3. भयात अस्य अग्निः तपति भयात तपति सूर्यः भयात इंद्र च वायु च मृत्यू धावती पश्चिमः. अन्वयार्थ. याच्या धाकाने अग्नी प्रज्वलित होतो आणि सूर्य तळपतो. याच्याच धाकाने इंद्र, वायू आणि मृत्यू आपापली कार्ये चोखपणे करत असतात. येथे यमराजांना आत्मतत्वाचे महत्त्व अधिक ठोसपणे सांगायचं आहे. विश्व निर्माण करून आत्मतत्व स्वस्थ बसत नाही, तर त्याची पुढील व्यवस्था लावून आपल्या निर्मितीची ते जोपासना करतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. निर्माण करून त्याची देखभाल केली नाही तर त्या निर्मितीला काहीच अर्थ नाही. मिळवलेले जपून ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीचे नियमन चांगले होत राहावे यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व काही याच आत्मतत्वामुळे होत असते, हे यमराजांना सांगायचं आहे. आपल्या निर्माणाची व्यवस्था आत्मतत्वाने दुसऱ्या कोणावर सोपवलेली नाही. एवढंच नव्हे तर प्रत्येक निर्माणाची अत्यंत काटेकोर नियमांनी व्यवस्था लावून तितक्याच किंबहुना जास्तच काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी आत्मतत्वाकडून केली जाते. यात कोणी काही अनियमित वागल्यास त्याचा चेतनेचा पुरवठा त्वरित बंद केला जातो. आत्मतत्व त्यामधून निघून जाते, त्यामुळे ते नष्ट होते. येथे दया, क्षमा, शांती वगैरे नाही. सृष्टी जीवित राहण्यासाठी, सृष्टीच्या नियमनासाठी अग्नी, सूर्य, पाऊस, हवा आणि सृष्टीलय ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. अग्नीचे महत्त्व तर इतके आहे की आपल्या ऋषींनी ऋग्वेदाची सुरुवातच अग्नी मिळे पुरोहितम अशा उद्घोषाने केली आहे. सूर्य एक दिवस नसणे ही कल्पनाही असह्य आहे. पाणी, हवा याशिवाय जीवसृष्टी जिवंत राहू शकत नाही. जशी झाडांची खुरपणी, कापणी करावी लागते, तसेच मृत्यूने सृष्टी लय होणे गरजेचे आहे. हे सर्व सतत होत राहतील अशी आत्मतत्वाची व्यवस्था आहे. कित्येक गोष्टी ह्या एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी अशा आपोआप होत राहतात. त्यामुळेच ही सुंदर सृष्टी मोहक होते. आत्मतत्वाचे येथे येऊन वास करण्याचे, सृष्टीलीला उपभोगण्याचे प्रयोजन पूर्ण होते. माणसाची परमात्म्यावर 2 प्रकारे श्रद्धा असते. पहिल्या प्रकारची श्रद्धा ही भावभावना, प्रेम, आदर यामधून निर्माण झालेली असते. दुसऱ्या प्रकारची श्रद्धा ही अहंकार, अहंभाव, भोगापवर्गता, भीतियुक्त आदर यामधून निर्माण झालेली असते. यमराज इथे भय, भीती, धाक याबद्दल बोलत असले तरीही आपण या दोन्ही श्रद्धांबद्दल विवरण करूया. यामुळे हा मंत्र जास्त चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. कारण या दोन्हीही ठिकाणी धाक हा असतोच. पहिल्या प्रकारात तो छुपा, सुप्त असतो, तर दुसऱ्या प्रकारात तो सरळ सरळ उघड असतो. काही माणसांचा स्वभाव कार्य स्वतः करूनही त्याचे श्रेय स्वतःकडे न घेण्याकडे असतो. त्यांना जात्याच कर्मात स्वारस्य असते, त्याच्या श्रेयात नसते.
हा त्यांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी हळूहळू अशीच करतो की त्यांनी केलेले कार्य हे त्यांच्या स्वतःपेक्षा त्या परमोच्च परमात्म्याच्या प्रेरणेने होत असते. त्यामुळे प्रत्येक कामाच्या वेळी त्या परमोच्च शक्तीची कृपा असावी ही भावना जोम धरते. जसजशी त्यांची कामे होत जातात तसतशी त्यांची भावना प्रबळ होत जाते. परमात्म्याच्या शक्तीबद्दल त्यांना आदर प्रेम वाटू लागते. इतके की ज्यावेळी काम होत नाही किंवा अपयश येते तेव्हा त्या परमात्म्याच्या अवकृपेमुळेच अपयश आले, आपण त्याच्या उपासनेत कुठेतरी कमी पडलो आणि त्यामुळे यश आले नाही अशी त्यांची खात्री असते. अशी श्रद्धा दृढ होत जाऊन ते त्या परमात्म्याचे भक्त होतात. मग हा भक्तीचा ठेवा पिढ्यानपिढ्या जोपासला जातो. मोठ्या माणसांचे पाहून लहानपणापासून परमात्म्याच्या शक्तीवर श्रद्धा बसते. यात स्वतःचा विचार नसतो. त्यामुळे जो ज्या धर्मात जन्माला आला असेल तो त्या धर्माच्या देवदेवतांचे पूजन करू लागतो. घरात पिढ्यानपिढ्या जपाची माळ असेल तर ती जपली जाते. वारी असेल तर ती पार पाडली जाते. कोणाला काही अनुभव येतो आणि तो परमात्म्याचा उपासक होतो. परमात्म्यावर त्याची श्रद्धा बसते, तो भक्त होतो. कोणी ज्ञानाने परमात्म्याला जाणून त्याची उपासना करू लागतो. आत्मा परमात्मा अध्यात्म नरदेहाचे प्रयोजन इत्यादी तो ज्ञानाने अभ्यासाने जाणून घेतो. कोणी गुरुपदेश स्वीकारतो आणि परमात्म्याचा उपासक होतो. यामध्ये परमात्म्यावर प्रेम श्रद्धा भावभावना भक्ती असते. परमात्म्यावरील श्रद्धेचा दुसरा प्रकार म्हणजे अहंकार अहंभाव. काही कारणाने अपयश आले किंवा मनाविरुद्ध घटना घडली किंवा अप्रिय गोष्ट झाली की माणूस त्याचे खापर इतरांवर फोडण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला दोष देऊ इच्छित नाही, कारण त्याला त्याचा अहंकार अहंमन्यता तसे करू देत नाही. स्वतःचे प्रयत्न बुद्धी शक्ती कमी पडली हे त्याला मान्य नसते. तसे चार चौघात कबूल करणे त्याला अपमानास्पद वाटते. आपण स्वतः सर्व काही करायला समर्थ आहोत हेच त्याला अपयश आले तरीही ठसवायचे असते. अशा वेळी जर त्या अपयशाचा धनी इतर कोणी नसेल तर तो देवाला परमेश्वराला दोषी धरतो. ते फार सोपं असतं, कारण याला विरोध करायला परमात्मा प्रत्यक्ष समोर नसतो. तसेच इतर सर्वांना दैवी शक्तीचा कोप सहजच पचनी पडतो. यामध्ये त्या माणसाचे दोष झाकून जातात. तो नामा निराळा राहतो. अहंकार अबाधित राहतो. आपण भरपूर प्रयत्न केले परंतु केवळ नशीब नाही म्हणून अपयश आले अशी मनाची समजूत करून तो स्वतःच्या अपुऱ्या प्रयत्नांवर पांघरूण घालून मोकळा होतो. अशा या अहंकारामुळे तो स्वतः खरोखरच परमात्म्याची उपासना करू लागतो. कारण त्याला एकट्यालाच माहीत असतं की त्याच्यात काहीतरी कमी आहे. अशा या कमतरतेमुळे त्याला परमात्म्याची नितांत गरज भासते. त्याच्या कृपेशिवाय यश मिळणार नाही अशी त्याची खात्री पटते. तो श्रद्धाळू होतो. परमात्म्यावर श्रद्धा बसते ती म्हणजे मृत्यूच्या भीतीने. ही भीतीयुक्त आदराने निर्माण झालेली श्रद्धा असते. आपण परमात्म्याला फार घाबरतो. मृत्यू देणारा परमात्मा त्याला महाभयंकर वाटतो. मृत्यू आला की आयुष्य संपुष्टात येऊन आपण जे भोग उपभोगत आहोत ते आता उपभोगता येणार नाहीत ही भावना माणसाला अस्वस्थ करते. त्याला मनापासून भोग उपभोगायला फार फार आवडतात. त्यात खंड पडणार ही कल्पनाही त्याला सहन होत नाही. मृत्यूच्या वेळी तडफडायला होते. जीव जाता जात नाही. हे तो इतरांच्या मृत्यूच्या वेळी पाहतो. मृत्यू झाला की एका क्षणात असत्याचे एका क्षणात
असत्याचे नसते होते हे त्याला इतरांचे मृत्यू पाहून माहीत झालेले असते. त्यामुळे तो परमात्म्याची उपासना करतो. परमात्म्याकडे भरपूर आयुष्य आणि धनसंपत्ती मागतो. काही वेळा माणूस भरपूर प्रयत्न करतो, अगदी प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि केवळ निसर्गाची साथ नसल्यामुळे तो अपयशी होतो. यात खरोखरच त्याचा काहीही दोष नसतो. शेतात मेहनत घेऊन धान्य पेरावे आणि पाऊसच पडला नाही तर त्या मेहनतीचा उपयोग होत नाही. अशा वेळी माणूस त्या सर्वोच्च शक्तीपुढे नतमस्तक होतो. भरपूर अभ्यास करावा आणि परीक्षेच्या दिवसात आजार यावा, अशा वेळी त्या परमोच्च शक्तीपुढे नाईलाज होतो. अपयश हेही एक प्रकारचे जीवन आहे हे माणसाला पटत नाही. खेळात एक कुणीतरी हरणार आणि दुसरा जिंकणार हे होणारच, परंतु दरवेळी एकच का हरावा असा त्याला प्रश्न पडतो. तो परमेश्वरापुढे नतमस्तक होतो. कोणी योगसाधनेने ती अतिंद्रिय शक्ती जाणतो. त्या अनुभूतीत त्याला परमानंद मिळतो. त्या भावसमाधीत बुडी मारून राहावे असं त्याला वाटते. त्या परमोच्च शक्तीचा समाधी योग घेऊन तो तृप्त होतो. परमात्मा प्रेममय नाही आणि भयावहही नाही. तो जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. तो शून्यावर स्थिर आहे. वास्तविक देहधारी स्व म्हणजेच आपण आहोत. त्यामुळे आपला जन्म किंवा मृत्यू यापैकी काहीच होत नाही. परमात्म्याचे आकलन झाले तर तो प्रेमस्वरूप वाटतो. याने काही बिघडत नाही, परंतु बिघडते ते आपले प्रेम शुद्ध नसते म्हणून. प्रेमात पूर्ण समर्पण करायची तयारी असली तरच ते प्रेम शुद्ध असते. परंतु आपले प्रेम भोग उपभोगण्यासाठी तेवढ्या पुरतेच असते. ते मतलबी असते. संतांसारखे प्रेम केल्यास आपण प्रेमस्वरूप होऊ. आपणच परमात्मा होऊ. ध्यानात समर्पण विलिनीकरण याचा आनंद असतो. ध्यानात चित्त अंतरात्म्यात आणि अंतरात्मा परमात्म्यात विलीन होतो. आपणच परमात्मा होतो. आपण विराटाचाच एक भाग आहोत. या सृष्टीचा आनंद घ्यायला आल्यामुळे आणि चित्ताच्या भोगापवर्गतेत अडकल्यामुळे ते नाते विसरायला झाले होते एवढेच. आता पुन्हा आपले विराटाशी नाते जोडले आहे. परमात्म्याचे जर आकलन झाले नाही तर तो भयावह वाटतो. या विश्वात आपण सृष्टीलीलेचा आनंद घेण्यासाठी देह धारण केलेला असतो. याचा विसर आपल्याला मानाच्या भोग वृत्तीमुळे होतो. या वासना इच्छा आपल्याला जीवन विकृत रूपात जगायला लावतात. जर आपण सृष्टीलीलेचा शुद्ध आनंद घेऊ तर हे जीवन कैवल्यानंद देईल. मग आपल्याला मृत्यू नाही हे जाणवेल. ज्याप्रमाणे एक कपडा जीर्ण झाल्यावर आपण हा जीर्ण कपडा विना दुःख टाकतो आणि उत्साहाने आनंदाने नवा कपडा घालतो, त्याप्रमाणे आपण देह त्याग करू. त्यावेळी कसलेही कष्ट होणार नाहीत, तडफड होणार नाही. कारण त्यावेळी मन शुद्ध असेल, वासनेने भरलेले नसेल. ते देह त्याग सहज करील आणि पुढील यात्रेला गमन करील. हरिओम.